एकीकडे मुंबईमध्ये मिठीसह जे नाले आहेत त्याची सफाई जी आहे त्याचं काम आता पूर्ण होत आल्याचं जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे। मात्र प्रत्यक्ष स्थिती काय आहे याचा जर आढावा घेतला तर आपण बघू शकतो आता या ठिकाणी हे बंद जी मशीन आहे ती बंद यामुळे पडलेली आहे की इथे पक्षात म्हणजे सत्ताधारी पक्षामधलेच आमदार जे आहेत शिवसेनेचे त्यांनी या मिठी नदीचं काम जे आहे ते बंद पाडलेलं आहे। याचं कारण म्हणजे या मिठी नदीची अजूनही सफाई झालेली नाही आणि अधिकाऱ्यांना ज्यावेळेस त्यांनी या संदर्भात विचारलं त्यावेळेस ही नाले सफाई जी आहे ती काही टक्के पूर्ण झाल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। मात्र या ठिकाणी जोपर्यंत त्यांचे वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत या मिठीची सफाई होऊ देणार नाही असा पवित्रा आमदार दिलीप लांडे यांनी घेतलेला आहे। तुम्ही मिठी नदीचं कामच जे आहे ते सफाईचं बंद पाडलेलं आहे, काय सांगाल? मिठी नदीची पाणी काढण्यासाठी मला काही वरिष्ठांनी सांगितलं होतं की 30 तारखेपर्यंत साफ होईल, 31 तारखेपर्यंत साफ होईल। 30 तारीख गेली, 1 जून आला, 2 जून आले, 3 जून झालं। त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं की आपण 2 जून नंतर पाणी करूया, तुम्ही किती काम केलं ते। आणि आज 4 जूनला सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आला असता या ठिकाणी पाहणी केली असता पहिलं सांगितलं की 75% झालं आहे, नंतर सांगता 66% झालं आहे। त्यावेळी खरी परिस्थिती पाहिली तर 50% पण नाही आहे। आणि म्हणून या ठिकाणी ज्याची जिम्मेदारी आहे प्रमुख अभियंता तो या ठिकाणी पाहिजे, त्यांनी हे पाहिलं पाहिजे। कनिष्ठ अभियंत्याला पाठवून काम होत नाही आहे, काम झालेलं नाही आहे, कुठेतरी उडवाउडीची उत्तरं द्यायची, लोकांची दिशाभूल करायची आणि पुढं निघून जायचं, हे माझ्याच्याने होणार नाही। आणि म्हणून त्यांना सांगितलं जोपर्यंत प्रमुख अभियंता येत नाही तोपर्यंत काम बंद राहू द्या। जरी आम्ही सत्तेत असलो तरी लोकांना ज्याचा त्रास होतोय, लोकांना जी अपेक्षा आहे ते पूर्ण होत नसेल तर प्रशासनाला त्याची जिम्मेदारी दाखवणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे। आणि म्हणून या ठिकाणी चीफ इंजिनियरला बोलवलं जाईल, दाखवलं जाईल, वस्तुस्थिती काय त्याला दाखवली जाईल आणि त्याच्यानंतर पण त्याला दिसत नसेल तर क्रांतीनगरचा आवाज, हा जो आवाज येतोय हा क्रांतीनगरचा आवाज त्या अधिकाऱ्याच्या कानाखाली काढला जाईल। एकीकडे विरोधक तर टीका करतच होते की नाले सफाई योग्य पद्धतीने झाली नाही, स्वतः सत्ताधारी म्हणून तुम्ही फिरत असताना तुमच्या देखील समोर हे आलेलं आहे का? मिठी नदी अतिशय महत्त्वाची नदी आहे। टीका करण्यासाठी नाही आलो, आम्ही काम करण्यासाठी आलेलो आहे। विरोधकांचं दुकान चालू राहण्यासाठी त्यांना ते टीका करावीच लागेल, परंतु आमची जिम्मेदारी आहे की लोकांनी विश्वासाने मुंबई महानगरपालिकेची सत्ता, महाराष्ट्र सत्ता आमच्याकडे दिलेली आहे। त्यामुळे आमचं काम आहे आणि जे आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, सत्ता जरी आपली असली तरी, सरकार जरी आपलं असलं तरी लोकांच्या हितासाठी सैनिक म्हणून, शिवसैनिक म्हणून रस्त्यावरती उतरायचं आणि लोकांच्या हिताची कामं लोकांबरोबर राहून करून घ्यायची, ते प्रशासनाकडून करून घ्यायची। म्हणूनच प्रशासनाचे प्रमुख अभियंता त्याला इथं बोलवलेलं आहे, त्याला वस्तुस्थिती दाखवली जाईल आणि त्यांच्याकडून जिम्मेदारी पूर्ण करून घेतली जाईल। तोपर्यंत काम बंदच राहिलं, काम बंद राहील तोपर्यंत। एकूण जर बघायला गेलं तर मग याला जबाबदार कोण? सत्ताधारी म्हणून तुम्ही सत्तेत आहात, प्रशासक म्हणून प्रशासक जरी ऐकत नाही सत्तेत तुमचं? असलो तरी प्रशासनाची जिम्मेदारी आहे। प्रशासन कसं ऐकत नाही ते बघतो, प्रशासनाची जिम्मेदारी आहे ते प्रशासनाला पहिले दाखवतो आणि त्यांना जर ऐकायला येत नसेल तर मग दाखवतो। माझ्याबरोबर आमदार दिलीप लांडे होते, त्यांनी आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी कुर्ल्याची मिठी नदीची सफाई सुरू होती ती सफाई आता बंद केलेली आहे। जोपर्यंत चीफ इंजिनियर जे आहेत ते नाल्याच्या सफाई संदर्भात ज्यांची जबाबदारी आहे ते चीफ इंजिनियर जोपर्यंत या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत हे काम बंद राहील आणि जर त्यांना तरी देखील समजलं नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार दिलीप लांडे यांनी दिलेली आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।